होय. तर नमस्कार आणि शुभप्रभात. सगळ्यात पहिलं म्हणजे सगळ्यांचं इथे स्वागत आहे. आपण सगळे वेळातून वेळ काढून इथे आल्याबद्दल सगळ्यांचे आभार. आताच आपण मास्तरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक कविता वाचली. त्या कवितेचे कवी कोण आहेत हे कदाचित त्यांनी नाव दिलं नसल्यामुळे अजून कळालं नाही, परंतु त्या कवितेमध्ये एक जो शब्द आहे मला खूप आवडला, की सामवेद, आणि सरांनी पण तो उचलून धरला, की सामवेद आणि साम्यवाद. आपण सामवेदी देखील आहोत आणि साम्यवादी देखील आहोत. आता साम्यवादामध्ये अनेक प्रकार आहेत. कम्युनिझम हा पण साम्यवादाचा एक प्रकार आहे. गांधींचं ट्रस्टीशिप हा पण साम्यवादाचाच एक प्रकार आहे. म्हणजे साम्यवाद, समाजामध्ये समतेचं राज्य यावं, हा मूळ उद्देश साम्यवादामध्ये आहे. ते समतेचं राज्य आणण्यासाठी आपण हा संवाद ह्या एका चळवळीला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे ही पण एक साम्यवादी चळवळच आहे. सर्वप्रथम मला आपले जे समाज आहेत त्यामधलं एक साम्य टिपून घ्यायचं आहे. की माझी एक मैत्रीण आहे, ती मला मागे सांगत होती की माझी दुसरी एक मैत्रीण आहे, म्हणजे तिची मैत्रीण, तिच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झालेला आणि अशा वेळेला तिची मुलगी अभ्यास करण्यासाठी हिच्या घरी येते, म्हणजे मावशीच्या घरी अभ्यास करायला येते. मग मी सांगितलं की बापरे, इतका मोठा प्रॉब्लेम झाला पण आपल्या काही कानावर आलं नाही. घरामध्ये 2-3 मरणं झाली होती. मी सांगितलं काय नाव तिचं? तिने जे काही नाव सांगितलं त्या नावावरून मी सांगितलं, अरे म्हणजे ब्राह्मण समाजातली का? तर ती म्हणाली हो. आता मी सांगतो, जोपर्यंत हे नाव सांगितलं गेलं नव्हतं तोपर्यंत ती तिची भाची होती आणि एक तिची मावशी होती. परंतु ज्या वेळेला नाव सांगितलं ते आडनाव ऐकून लगेच मी सांगितलं की वेगळ्या समाजातली आहे. मी माझ्या सासरवाडी राहतो कधी कधी, आणि मला आजूबाजूचे जे ब्राह्मण आहेत त्या कोहळ्याच्या वड्या मला खूप आवडतात. दरवर्षी न चुकता ते माझ्या सासूकडे देतात आणि सांगतात, जावईला ह्या कोहळ्याच्या वड्या पाठवा. म्हणजे हे जे प्रेम त्यांनी दाखवलेलं आहे, धर्मामुळे आपण कधी कधी हे प्रेम विसरून जातो. तर ते प्रेम अखंड राहण्यासाठी आणि समाजाचं जे आपण बंधन त्यामध्ये टाकलेलं आहे ते बंधन टाकून एक समाज म्हणून आपण जगू शकू, हे पाहण्यासाठी, हे स्वप्न साकार करण्यासाठी आपण संवाद या चळवळीतून एकत्र आलेलो आहोत. ओके. आता ज्या वेळेला आपण संवाद चळवळीला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला सर्वप्रथम हा निर्णय ज्यांनी उचलून धरला ती आपल्या इकडची प्रस्थापित एक चळवळ होती, मुक्त विचार मंच. म्हणजे दर रविवारी काही विवेकवादी पुरोगामी अशी लोक इथे एकत्र येतात. जास्त लोक नसतात, थोडीशीच असतात, परंतु विचार खूप मौलिक असतात. हे एकत्र येतात आणि विविध विषयावर चर्चा करतात. त्या चळवळीमध्ये मी देखील सहभागी असल्यामुळे मला समजून आलं की ह्या दोन्ही चळवळी जर आपण एक केल्या तर कुठेतरी आपल्या कार्याला गती मिळू शकते. कारण आपलं जे कार्य आहे ते आपल्याला बोलायला खूप सोपं वाटते, व्हॉट्सअपवर त्याचं ग्रुप फॉर्म करणं तर अगदीच सोपं असते. परंतु ज्या वेळेला त्या कार्याला आपल्याला खरोखर एखादी चळवळीचं रूप द्यायचं असते त्यावेळेला किती कठीण असते ते लक्षात येऊ शकते. कारण आपल्यामध्ये खूप भेद देखील आहेत. आपल्यामध्ये अनेक विचारधारेची लोक आहेत. काही गांधीवादी आहेत, काही सावरकरवादी आहेत, काही काँग्रेसच्या मताची आहेत, काही भाजपाच्या मताची आहेत, काही पांडुरंग शास्त्री आठवलेंना मानणारी आहेत, काही आठवले गुरुजींना मानणारी देखील आहेत. म्हणजे वेगवेगळ्या पंथाची, वेगवेगळ्या समाजाची, वेगवेगळ्या विचारधारेची अशी लोक आपल्या या ग्रुपमध्ये आहेत. त्यामुळे आपलं जे हे कार्य आहे ते इतकं नाजूक आहे की मी तर म्हणेन फुलपाखराच्या पंखा इतकं नाजूक आहे. कारण कुणाचंही मन जर दुखावलं गेलं तर तो ग्रुप तुटायला वेळ लागणार नाही. या वेळेला उपाय मी एकच सांगतो की आपण आपल्या कुटुंबात राहतो, आपल्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांच्या मर्जी एक असतात का? सगळ्या लोकांच्या विचारधारा एक असतात का? आता माझ्याच कुटुंबाचं जर घेतलं, माझ्या वडिलांची जी विचारधारा आहे ती वेगळी आहे, माझी विचारधारा वेगळी आहे, माझ्या आईची विचारधारा वेगळी आहे. माझ्या वडिलांच्या मतानुसार राम मंदिर बांधणं हे योग्यच आहे,
माझ्या विचारानुसार तिथे राम मंदिर देखील नको किंवा मशीद देखील नको, तर तिथे एखादं राम रहीम इस्पितळ काढलं असतं तर बरं झालं असतं. आणि माझ्या आईच्या मतानुसार ती सांगते की तिथे मशीद बांधलं असतं तर बरं झालं असतं. एका कुटुंबामध्ये असताना आमच्या या 3 वेगवेगळ्या विचारधारा आहेत. पण त्या वेगवेगळ्या विचारधारामुळे आमची मनं दुभंगतात का? कधीच नाही. कारण आम्हा सगळ्यांना बांधणारा प्रेमाचा जो धागा आहे, तो इतका बळकट आहे, की तो आम्हाला कधीच विभक्त करू शकत नाही. मग हाच प्रेमाचा धागा जर आपण आपल्या समाजामध्ये आणला आणि आपल्या सगळ्यांना या प्रेमाच्या धाग्याने जर बांधून ठेवलं, तर आपलं प्रेम किती बहरत जाईल, याचा तुम्ही केवळ विचार करू शकता. म्हणजे एका बाजूने हे काम कठीण आहे, पण दुसऱ्या बाजूने प्रेमाच्या धाग्याने जर आपण एकमेकाला बांधून ठेवलं, तर ते काम तितकंच सोपं देखील आहे आणि सहज देखील आहे. आता वेगवेगळ्या विचारधारेबद्दल म्हणताना मला असं सांगायला आवडेल, की आपण इथे एक ऑब्जेक्टिव्ह दृष्टिकोन ठेवायला हवा. म्हणजे जर काँग्रेसकडून काही चुका होत असतील, तर त्या पण मांडायला हव्यात. बीजेपी कडून काही चुका होत असतील, त्या देखील मांडायला हव्यात. परंतु त्या एका ऑब्जेक्टिव्ह वेमध्ये अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडल्या गेल्या पाहिजे आणि सगळ्यांनी एकमेकाच्या मताचा आदर केला पाहिजे. हां, जी कोणी व्यक्ती कुठल्याही गोष्टीवर आपले विचार व्यक्त करेल, त्या व्यक्तीने फक्त एका गोष्टीची खातरजमा करून घ्यावी, की या गोष्टीचं मला परिपक्व ज्ञान आहे की नाही. म्हणजे डिस्कशनच्या वेळेला जर कोणी प्रतिप्रश्न केला, तर त्याला उत्तर देण्याइतकी सक्षमता तरी त्या व्यक्तीमध्ये असायला हवी, तरच तिच्या मुद्द्याला अर्थ आहे. हे सगळ्यात महत्वाचं आणि दुसरं म्हणजे जसं मी पहिलंच सांगितलं, की प्रेमाच्या धाग्याने आपण आपल्याला सगळ्यांना बांधून ठेवलं पाहिजे. म्हणजे मतं वेगळी असतील, परंतु मनं वेगळी नसायला हवीत. तर अशा प्रकारे आपण दर रविवारी या मुक्त विचार मंचाच्या माध्यमातून एकत्र येऊया, वेगवेगळे विषय घेऊया. त्यामध्ये समाजकारण असू द्या, राजकारण असू द्या, धर्म असू द्या. सर्व धर्मांचा देखील अभ्यास करणं हे खूप महत्वाचं आहे. विज्ञान असू द्या. आणि अशाद्वारे आपण आपली वैचारिक प्रगती साधूया. आणि त्याच वेळेला आपला जो संवाद हा ग्रुप आहे, संवाद ग्रुपच्या माध्यमातून आपण त्या विचारांना कार्याची जोड देऊया. म्हणजे आपण असं करू शकू, की वर्षाला एक 2-3 वेळेला आपण वृक्षारोपण करू शकू. एखाद्या वेळेला आपण ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करू शकू. त्यानंतर कधीतरी आपलं संमेलन भरवू शकू. आपण सामवेदी एखादं स्मरणिका प्रकाशित करू शकू. ज्यामध्ये आपण सगळे आपापल्या परीने चांगले-चांगले लेख देऊया. आणि अशाद्वारे हळू आपण आपला पूर्ण समाज एकत्र आणूया आणि एकत्वाच्या भावनेने आपण या जगाला विश्वबंधुत्वाचा संदेश देऊया. ही माझी आशा आहे. धन्यवाद. आता पुढील सूत्र मी फ्रान्सिस अल्मेडा सरांकडे सुपूर्द करतो. हॅलो सर. मला वाटतं सरांचं कनेक्शन इश्यू असू शकतो. सर थोडे बाहेर फिरतीवर आहेत. ओके, मग डॅनियल दादा बोलू शकतात का? हो. मॅक्सवेल, तू खूपच हां. छान विचार मांडलेले आहेस. मला वाटतं सर डॅनियल ही दादा जॉइन प्लीज झालेत. व्हिडिओ ऑन करा. हो, जरूर. हॅलो. हो, सर जॉइन झालेत. सर बोला तुम्ही. हां. हां, मी जास्त काही बोलू शकणार नाही. आम्ही बाहेर आहोत. हॅलो. आवाज हो, येतोय? बोला. आम्ही ऐकतोय. हो. त्यामुळे जास्त मला काही बोलता येणार नाही. कारण इथे रेंज असेल किंवा नसेल. तर आता मॅक्सवेलने सुंदर प्रस्तावना केली आणि आपल्याला एकत्र येण्याचे जे काही मार्ग आहेत, त्याच्यातले काही मार्ग सुचवले. म्हणजे ज्या कॉमन गोष्टी आहेत, उदाहरणार्थ वृक्षारोपण करणं किंवा रक्तदान करणं. वृक्ष सगळ्यांचे सारखे असतात. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो. तसंच रक्त देखील सगळ्यांचं सारखं असतं. ते देखील भेदभाव मानत नाही कोणताही. तसंच आपण एकत्र येण्याचे आणखीन काही वेगवेगळ्या मुद्द्यामध्ये आपण विचार विमर्श करू शकतो, की जिथे आपल्याला जोडणारे धागे मजबूत होतील. अशा प्रकारे ही आपली चळवळ पुढे जावी, अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आता डॅनियल दादा आपले विचार मांडू शकतात.
हो, मॅक्सवेल तू खूपच सुंदर प्रास्ताविक केलं, जसं सरांनी अगोदर म्हटलं. शांती मंच हा जो उपक्रम आहे, हा सामवेदी हा जो समाज आहे आणि या समाजातील जे 2 प्रामुख्याने घटक आहेत, एक म्हणजे ख्रिस्ती समाज आणि ब्राह्मण समाज. तर या 2 समाजामधील सुसंवाद कसा वाढीस लावता येईल, हे पाहणं आणि हे खूपच चांगलं ध्येय आहे. आणि हे ध्येय या ध्येयाप्रती वाटचाल करत असताना किंवा अ, ते गोल अचीव्ह करत असतानाच आपल्याला थोडंसं मागेही वळून पाहता येईल, की ज्या समाजामध्ये जो समाज एकच भाषा बोलतो किंवा त्यांची ज्या समाजाची संस्कृती एकच आहे आणि जे फक्त धर्माने वेगळे झालेले आहेत. तर असा हा समाज, अशा या 2 समाजातील घटकामध्ये अगदी आत्तापर्यंत म्हणजे 10-15 वर्षापर्यंत खूपच चांगला सुसंवाद होता. मग तो या समाजातील व्यक्ती-व्यक्तीमधला संवाद असेल किंवा या समाजातील ज्या काही संस्था आहेत, त्या धार्मिक असतील किंवा सामाजिक संस्था असतील, यामधला एक संवाद असेल किंवा या दोन्ही समाजातील जे काही नेते आहेत, यामधील संवाद. अशा तिन्ही पातळ्यावरती चांगला संवाद प्रस्थापित होता म्हणजे चांगला सुसंवाद होत होता. परंतु दुर्दैवाने या मागील काही वर्षामध्ये आपण जर पाहिलं, तर काही कारणामुळे त्या सुसंवादामध्ये खंड कुठेतरी पडलेला आहे किंवा एकदम विसंवाद असं मी म्हणणार नाही. परंतु ते कुठेतरी जो अगोदर अ, अ, ती जी काही पातळी होती, ती कुठेतरी पातळी खाली आलेली आहे किंवा त्यात खंड पडलेला आहे. तर मला वाटतं एक ध्येय असंही ठेवता येईल या उपक्रमाद्वारे, की तो खंड का पडला? त्याची कारणं शोधून काढणं आणि त्या कारणावरती दोन्ही बाजूने चर्चा करून, ते लिखित स्वरूपात ते डॉक्युमेंट करून संपूर्ण समाजापर्यंत ते पोहोचवणं, हे खूपच एक चांगलं एक उपक्रम राबविता येईल पॅरलल. आणि यामधलं एक प्रमुख कारण जे आहे ते म्हणजे राजकीय स्वार्थासाठी समाजाचा झालेला गैरवापर, राजकीय ध्रुवीकरण आपण ज्याला म्हणू. तर तो एक मोठं इथे एक मोठं कारण आहे. परंतु या पलीकडेही इतर काही छोटी-मोठी कारणं असतील आणि ज्याचं हे पूर्ण परिपाक म्हणजे कुठेतरी त्या सुसंवादामध्ये खंड पडलेला आपण पाहत आहोत. परंतु सुदैवाने हा जो आपण उपक्रम चालू केलेला आहे, या उपक्रमाद्वारे आपण तो गॅप अजून कसा कमी करता येईल, हे आपण पाहणार आहोत. तर त्या उद्देशाने मला वाटतं आपण सर्वजण यामध्ये आपापल्या परीने योगदान देऊ शकू. थँक यू. छान डॅनियल, फार मस्त सांगितलंस. मॅक्सवेलच्या संबंधात मॅक्सवेलनी पण सुंदर प्रस्तावना केली. त्याच्यामध्ये त्यांनी मानवी संबंध किंवा मानवी आपले जे बंध एकमेकांचे संबंध आहेत त्याला फुलपाखराच्या पंखाची उपमा दिली आहे. म्हणजे इतकं बाबा नाजूक ते बंध आहेत की तुम्ही तुमच्या एखाद्या शब्दाने किंवा ह्याच्यानी पण इजा पोहोचू शकते, असं त्याचं त्यांनी सावध करताना. म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल किंवा एखाद्या घटनेबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल मत व्यक्त करताना इतकं विवेकपूर्ण आणि अशा रीतीने व्यक्त करा की तुमच्या शब्दांनी देखील ते बंध तुटले नाही पाहिजे. ते मी पण सहमत आहे. पण त्याचबरोबर मी हेही तिथे ऍड करू इच्छितो की विवेक मंच स्थापन झाल्यानंतर विवेक मंच ला मी सुरुवातीपासून आहे विवेक मंचामध्ये, आणि माझा अनुभव असा आहे की विवेक मंचाचे जे आतापर्यंतचे जे काही मेंबर्स आहेत, तर त्यांना ह्या गोष्टीची फारच चांगली जाणीव आहे आणि दुसऱ्याच्या मताबद्दल ते बऱ्यापैकी सहिष्णू आहेत. दुसऱ्याला मत मांडण्याचा अधिकार आहे. आपण केवळ विरोधी आहोत म्हणून त्याला जहरी शब्द वापरून त्याचा विरोध हे करायचा, असे कुठलाही प्रकार विवेक मंचामध्ये घडल्याचं मला, एखाद दुसरे अपवाद वगळता सर्व जे मेंबर्स आहेत ते समोरच्याच्या किंवा त्याचे व्ह्यूज जे काही आहेत पण व्यक्त करतात, आणि तो विरोध व्यक्त केलेला पण तो जो मूळ व्यक्ती आहे तो पण तो खिलाडी वृत्तीने घेतो किंवा त्याच्यावर त्याचं म्हणणं तो मांडत असतो. सो ऍटलिस्ट विवेक मंचाचे जे काही मेंबर आतापर्यंत आहेत त्यांच्याकडून आपल्या बोलण्याने किंवा आपल्या एखाद्या वर्तनाने
हे जे बंध आहेत ते असे तुटण्याचे किंवा त्याला काही इजा पोचण्याची शक्यता फार कमी आहे. एक. दुसरं, विवेक मंचाबद्दल बऱ्याच लोकांनी म्हणजे जे काही उत्सुकतेपोटी काही लोक विवेक मंचाचे मीटिंग अटेंड करायला यायचे आणि त्यांनी बऱ्याच लोकांचं मी एक व्ह्यूज बघितलं, म्हणजे काय तुम्ही फक्त गप्पाच करतात का, म्हणजे नुसतंच बोलणंच का, मग काही कृती काय नाही, नुसतंच बोलणं कृती काय नाही, असे काही शेरे ऐकायला मिळाले. त्याच्यावर विचार व्यक्त करणे, ऍक्टिव्ह असणं, एखाद्या विषयाबद्दल विचार व्यक्त करणे किंवा म्हणजे बोलणं, चर्चा घडवून आणणं, ही देखील एक चांगली कृतीच आहे असं अल्मेडा सरांनी सांगितलेलं आहे. पण त्या लोकांचं तेवढं काही समाधान झाल्याचं आढळत नाही. त्यानंतर त्या मीटिंगला ते लोक यायचे बंद झाले पुढच्या मीटिंगला वगैरे. पण आता जो आपण संवादाचा जो काही उपक्रम आता घेतोय आपण, सो त्या लोकांना हे एक सणसणीत उत्तर आहे की नाही, आम्ही ऍक्शन्स पण आता अशा रीतीने घेतोय. आणि मॅक्सवेलनी त्या कुठल्या दिशेने आपण हे संवादकडे जाणार आहोत, कुठल्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आपण चालू करून ते संवाद साधणार आहोत किंवा सेतू बनवणार आहोत इतर सर्व धर्मीय एकत्र आणण्याकरिता, तर ते पण अतिशय छान सांगितलेलं आहे. तर मला वाटतं मॅक्सवेलनी जे सांगितलेलं ते आणि आतापर्यंत जी आपली वाटचाल झालेली आहे ती बघता आपण हा जो काही नवीन उपक्रम म्हणूया किंवा नवीन हे चालू केलेलं आहे, तर ते नक्की यशस्वी होईल मला खात्री आहे आणि मी पण शुभेच्छा व्यक्त करतो. नमस्कार सर्व मित्रमंडळी. आज मॅक्सवेलने मला आपल्या या उपक्रमाबद्दल सांगावंसं वाटतं. जेव्हा आपल्या बाळामास्तरांचं निधन झालं त्या रात्री मला मॅक्सवेलचा फोन आला आणि म्हणाला की आपण दोन्ही समाजातर्फे एक शोकसभा आयोजित करूया. मला या गोष्टीचं खूप कौतुक वाटलं. कौतुक यासाठी कारण बाळामास्तर हे आमचे जवळचे नातेवाईक आणि त्यांच्या शोकसभेसाठी कोणीतरी एक ख्रिस्ती समाजातील तरुणाने पुढाकार घ्यावा, हे माझ्यासाठी खूप म्हणजे कौतुकास्पद होतं आणि आनंददायी पण होतं. त्यामुळे तो विचार पुढे नेऊन आम्ही शोकसभा आयोजित केली आणि त्याच्यातून असा विचार पुढे आला की बाळामास्तरांनी जे प्रयत्न केलेले आहेत ते कुठेतरी न थांबता ते आपण कुठेतरी पुढे नेऊया. तर हा प्रयत्न जेव्हा चालू केला तेव्हा हे लक्षात आलं की समाज माध्यमावर बोलणं एक असतं आणि तळागाळात जाऊन काम करणं वेगळं असतं. आम्ही तरुण असल्याने आम्हाला या गोष्टीचा काही अनुभव नाहीये, परंतु हे प्रकर्षाने आता जाणवत आहे की हा जो विचार आम्ही मांडलेला आहे तो खूप, जसं मॅक्सवेलने सांगितलं, एका फुलपाखराच्या पंखासारखं नाजूक आहे. कारण आपल्या दोन समाजामधले जे मतभेद आहेत ते खूप पराकोटीचे आहेत आणि ते आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की हे एका रात्रीत, एका आठवड्यात किंवा इव्हन एका वर्षात घालवणं सोपं, करणं एवढं सोपं नाहीये. त्याच्यासाठी 10, 15, 20 वर्ष किती जातील वी डोंट नो. पण आज मी संजीवनी नाही, जयमुनीचं अध्यक्षांचं भाषण ऐकत होतो. त्यांनी सुरुवातीला म्हटलं कर्मण्येवाधिकार असते, गीतेतला श्लोक म्हणून दाखवला. ज्याचा अर्थ असा आहे की फळाची अपेक्षा न करता तुम्ही कर्म करत राहा. मला हे कुठे जाणवलं की आपण जे करतो आहोत त्याचा उद्देश काय आहे हे म्हणजे साध्य होईल नाही होईल वी डोंट नो, बट काहीतरी करायची आमची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. तर यासाठी मुक्त विचार मंचावर आपण सर्व जमलेलो आहोत. मला सर्व नवीन सभासदांना म्हणजे नवीन मेंबर्सना विनंती आहे, आपले काही विचार सूचना असतील आपण नक्कीच मांडाव्यात आणि तुम्ही आपले 2 शब्द बोलू शकता. आनंद दादा, विश्वनाथजी, आपलं मत व्यक्त करू शकता आपण. हॅलो हॅलो, हा बोला ना, ऐकायला येतोय तुमचा आवाज. हा येतो आवाज? येतोय क्लिअर. हा नमस्कार. सर्वप्रथम मी मुक्त विचार मंचचे आभारी आहे की ज्यांनी इथे हा प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून दिला. खास करून मॅक्सवेल आणि माझा गुरुबंधू मॅक्सवेल वडिलांकडे माझं कॉमर्सचं शिक्षण झालं, त्यामुळे मॅक्सवेलचे माझे फार जवळचे संबंध.
हॅलो हॅलो हो येतोय आवाज? तुमचा हा, माझा आवाज येतो? हॅलो हा हा बोला. हा येतो आनंद का आवाज? तुमचा आवाज येतोय. हा बोला. हा तर सर्वप्रथम मॅक्सवेल आणि सिद्धेशचं पण मी खास आभार व्यक्त करतो की त्यांनी पुढाकार देऊन हे सगळं शांती समाधान चालू केलेलं आहे. तर एक गोष्ट मला इथे प्रकाशाने सांगावीशी वाटते की डॅनियल आणि सिद्धेशने काही गोष्टी केल्या त्याबद्दल. सिद्धेशने सांगितलं की आपल्या समाजामध्ये पराकुटीचे मतभेद आहेत, खास करून सामाजिक समाजातील विषय. मी काही 100% या विषयाशी सहमत नाही. थोडे मतभेद असण्याची शक्यता आहे असतील. जेव्हा आपण दोन्ही समाजाचा एकत्रित विचार करतो तेव्हा परागतीचे मतभेद फार कमी ठिकाणी. इनफॅक्ट मी असं म्हणेन की आपल्या सामाजिक समाजा इतका एकत्र नांदणारा समाज फार नाही. बऱ्याच गोष्टी आपण करत आहोत. आपला समाज आनंदी तुमच्या माईक मध्ये काही अडचण येत आहे असं मला वाटतं. हॅलो येतो का आवाज? हा आता स्पष्ट येतोय, पण मध्ये मध्ये आवाज आनंद दादा मला वाटते तुम्ही जर हेडफोन येतोय काढला आवाज? तर आवाज चांगला येईल. हा काढलेला आहे. होय आता आता येतो का आवाज? आता एकदम स्पष्ट येतोय आवाज. हा तर सिद्धेशजी ज्याप्रमाणे म्हटलं की आपल्या सामाजिक ब्राह्मण समाजाचा विचार करता जे दोन्ही समाजामध्ये पराकुटी मतभेद वगैरे आहे असं काय मला वाटत नाही. काही प्रमाणात ते मतभेद असतील आणि ते असतात. आनंदी तुमचा आवाज पुन्हा डिस्टर्बन्स येतोय आवाजामध्ये. हॅलो हा येतो का आवाज? तुम्ही एक काम करा, व्हिडिओ ऑफ करा आणि ऑडिओवर बोला, कारण व्हिडिओमुळे कधी कधी ना कनेक्शन स्लो होऊ शकतं. ओके हॅलो हा आता येतोय आवाज? हा येतोय, बोला. हा तर साम्यवादी समाजापुरता बोलायचं झालं तर आपला समाज हा वसईमध्ये सगळ्यात एकत्रित नांदणारा एक जाती समूह आहे असं मी म्हणेन. जसं मॅक्सवेलने सांगितलं की श्रद्धास्थान जरी वेगळे असतील पण सांस्कृतिक म्हणजे आपल्या पूर्वजांची काही गुणदोष असतील तर त्या सर्व सामाजिक एकत्रच आहे. सामाजिक ब्राह्मण आणि सामाजिक समाज, कारण आपण दोन्ही समाजामध्ये बरेचसे असे कॉमन गोष्टी आपण पाहतो त्यांच्या वाड्यामध्ये, चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी. दुसरी गोष्ट सिद्धेश म्हणतात त्याप्रमाणे की काही महत्वाचे असतात आपल्याला माहिती आहे आपले दोन समाज एकत्र राहतात. धर्मांतरानंतर काही गोष्टी सांगतो की सामाजिक ब्राह्मण समाजाकडून दुसऱ्या समाजाबरोबर आनंद दादा तुमचा आवाज परत क्लिअर नाही, तर तुम्ही असं करू शकता, तुमचा जो मेसेज आहे तो टाईप करू शकता, मग तो मेसेज कोणतरी वाचेल इथे. कारण आवाज अजिब, तुम्ही काय बोलता काही कळत नाही. असं आहे का? हो, तुम्ही मेसेज टाईप करून द्या इथे, म्हणजे वाचेल. ओके. विश्वनाथ आनंद दादा, मी तुम्हाला आपल्या मीटिंग नंतर कॉल करतो, आपण बोलूया आणि तुमचे विचार मी आपल्या ह्याच्यात ग्रुपवर फॉरवर्ड करेन. फाईन, ठीक आहे. ओके, धन्यवाद. विश्वनाथजी तुम्ही बोलला. माझा आवाज येतो? हो येतोय. हा मी मॅक्सवेलला धन्यवाद देतो पहिल्यांदा, कारण त्यांनी हा जो काही उपक्रम चालू केलेला आहे ही अक्षरशः आजची काळाची गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे विजनरी आहे. आता मध्येच मला वाटतं कोणी नाईकनी आलमेळा सरांनी कोणीतरी म्हटलं इकडे की बऱ्याच वर्षापासून हे आहे ते आता ताबडतोब एका फटक्यामध्ये का होणार नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा विचार सुचणं, हा पहिला महत्वाची गोष्ट आहे. आणि त्या विचाराने आपण एकत्र बसणं ही आणखी सेकंड स्टेप आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण सातत्य त्यामध्ये ठेवणं हे महत्वाचं असेल. आणि एकमेकांना नंतर आपण
फिजिकली आता आपण इकडे जे भेटतोय ते आपण ऑनलाईन भेटतोय, पण ऑफलाईन आपण जेव्हा भेटायला सुरुवात करू, तर जसं जसं आपण भेटत जाऊ, जसे जसे आपले संवाद वाढत जातील, त्याप्रमाणे यामध्ये प्रोग्रेस होताना आपल्याला दिसेल. आणि मॅक्सवेलने आता एक जो महत्वाचा भाग सांगितला इकडे, की मध्ये आई आहे, वडील आहे, ते एकत्र राहतात. त्याला कारण असं आहे, की तिकडे भाव आहे, की पत्नीला त्याच्या आईला नेमकं सहज वाटतं, की माझा कुठेतरी एक मुलगा आहे, माझा कुठेतरी पती आहे. पतीला वाटतं माझा एक मुलगा आहे, माझी पत्नी आहे. पत्नीला वाटते माझा एक पती आहे, माझा मुलगा आहे. एक भाव आहे त्यांच्यामध्ये तो. हा पारिवारिक भाव जो आहे, या पारिवारिक भावामध्ये ते एकत्र राहतात ना. तसा हा एक पारिवारिक आपण जर एक भाव आपण जर एकत्र जर ठेवला समजा, आपल्या सगळ्यांची मतं निरळे असतील ना सुद्धा, तरी सुद्धा आपण एकत्र राहायला काही हरकत येईल असं मला काही वाटत नाहीये. परवा आपण म्हटलंय तुम्हाला, की आता कोणीतरी अल्मेडा सरांनी सांगितलं, की तुमची कृती काय? कोणीतरी एकाने सांगितलं, की तुम्ही नुसते फक्त बोलत असता, कृती काही करत नसता बोलतो. तर कृती जर करायची असेल, तर परवा दिवशी बघा आपल्या बाळा मास्तरच्या यामध्ये छगनदादांनी एक विचार सांगितला, की फ्रेंडशिप फॉर डिव्होशन. आलं का लक्षात? आपण अलग-अलग जरी फेजचे असलो, तरी सुद्धा डिव्होशनच्या अंडर आपण एकत्र येऊ शकतो. ब्रदरहूड अंडर फादरहूड आपण एकत्र येऊ शकतो आणि हे काम पुढे आपण नेऊ शकतो आणि 100% आपल्याला त्यामध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. धन्यवाद विश्वनाथजी. कॅल्टन यांनी एक सुंदर मेसेज टाकलेला आहे, तर तो हां. मी जरा वाचून दाखवतो. त्यांचा मेसेज असा आहे, व्हॉल्टेअर यांचं ते वाक्य आहे, आय डिसअप्रूव्ह ऑफ व्हॉट यू से, बट आय विल डिफेंड टू द डेथ ऑफ राईट टू डेथ युअर राईट टू से इट. म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही जे म्हणता ते मला पटेलच असं नाही, परंतु तुमचं म्हणण्याचं जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ते अबाधित राहण्यासाठी मी म्हणजे प्रसंगी मृत्यू देखील पत्करू शकतो. आणि त्यांनी पुढे असं सांगितलं, द असेन्स ऑफ दिस थॉट हॅज ऑलवेज बीन मेंटेन इन विवेक मंच. म्हणजे विवेक मंचानी ह्या विचाराचीच कायम जपवणूक केलेली आहे आणि हाच विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे की एकमेकांच्या मताचा आपल्याला आदर करायचा आहे. आणि जी कोणी व्यक्ती ते मत मांडणार आहे त्यांनी देखील अभ्यासपूर्ण पद्धतीनेच ते मत मांडायचं आहे, इतकं माझी विनंती आहे. त्यानंतर अजून कोणाला बोलायचं असेल तर ते बोलू शकता. हॅलो 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 सर्वांना हो, नमस्कार. नमस्कार. कॅल्टन बोलतोय. हॅलो. हो, हो. आवाज येतोय. सॉरी. वसईतील सर्व समाजातील एकात्मता हा विचार माझ्या सुद्धा मनात खूप वेळपासून होता आणि आज मला मॅक्सवेल दादाने सगळे म्हणजे विचार ऍक्च्युली सगळे लास्ट वीकला आमच्या चर्चेमध्ये आले आणि आता त्याच्यावर कृती करताना पाहून मला खूप आनंद होतोय. आणि मला वाटतं की ह्या उपक्रमासाठी जे काही सहकार्य लागेल, जे काही विचार आणि जे काही कृती करण्याची जे काही हे लागेल, त्यासाठी ते सर्वांसाठी सहभागी होण्यास मी खूप उत्सुकता आहे. माझ्या भरपूर शुभेच्छा आहेत आणि मी एक नेहमी उपस्थित राहीन अशी मी तुम्हाला खात्री देतो. थँक्यू. धन्यवाद कॅल्टनजी. आणि सगळ्यांनीच आता म्हणजे हळूहळू आपला हा मुक्त विचार मंचाचा जो संवाद आहे तो खूप विस्तारत गेला पाहिजे. आज आपल्यामध्ये 21 लोक सहभागी आहेत. पुढच्या रविवारी याची संख्या दुप्पट झाली पाहिजे ही मी आशा ठेवतो. तसंच डॅनियल दादाविषयी मला एक सांगायचं होतं की आपल्या समाजातील साधनामध्ये सर्वप्रथम लिहायला ज्यांनी सुरुवात केली ते म्हणजे डॅनियल दादा. म्हणजे तसं पाहिलं माझे पूर्वसुरी, त्यांनी मंच ह्या सदरातून आपले विचार साधनामध्ये व्यक्त केले, जे खूप मोठ्या मोठ्या वैचारिक गटापर्यंत पोहोचले. त्यांनी त्यामध्ये ख्रिस्ती विवेकवाद हा मुद्दा खास उचलून धरला. तर डॅनियल दादांना मी आता एक विनंती करेन की त्यांनी संवाद हे दुसरं एक सदर चालू करून आपण जी ही चळवळ हातात घेतलेली आहे त्यावर देखील साधनामध्ये आपले विचार व्यक्त करावेत. नमस्कार. ऐकू येते का? हा किशोर मामा बोला. देश किशोर मामा बोलला ह्यातच आमचं नातं एस्टॅब्लिश झालं असावं. तर स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले ह्यांचे अनुयायी बाळा मास्तर ह्यांच्या निधनानिमित्त एकत्र येऊन ज्या आठवले शास्त्रींनी परदेशात मॉस्कमधून किंवा चर्चेसमधून आपले विचार मांडलेले आहेत सर्व धर्म समभावाचे किंवा एकीचे, तर त्यांच्या अनुयायाच्या मृत्यूच्या निमित्ताने एकत्र येऊन तोच विचार मांडला जावा हा केवळ निव्वळ योगायोग नाही,
याला ऍक्च्युली आपल्याला एक डिव्हाइन असा ब्लेसिंग आहेत तुमच्या आपल्या ह्या उपक्रमाला. तर हा उपक्रमाच्या निमित्ताने ज्यांच्या मनात आला, सिद्धेश असो, कार्लटन असो, मला सगळीच नावं माहित नाहीयेत, तर सगळे अं, अभिनंदनास पात्र आहेत आणि फार चांगला उपक्रम आहे. ऍक्च्युली आपण माणूस कोणीच वाईट नसतो, पण कुठेतरी स्वार्थ भावना कोणामध्ये जागृत होते आणि तो माणूस आपल्या स्वार्थापोटी स्वतःसाठी वेगळे नियम, दुसऱ्यासाठी वेगळे नियम असं करून लोकांना अप्रिय होतो. पण ही अप्रिय माणसंच फार हुशार असतात. हीच माणसं आपल्या स्वार्थासाठी समाजाला वेठीला धरतात. हीच माणसं राजकारणी बनतात आणि हे आपला सगळा कार्यभाग साधत असतात. हा आजवरचा अनुभव आहे. त्याने त्या पार्श्वभूमीवर आपण आज म्हणजे समविचारी लोक एकत्र आलेली दिसत आहेत. पण समविचारी असणं हा एक भाग झाला, पण सम आचार पण हवाय. कारण काय माहितीये का, तुमची उक्ती आणि कृती ह्यात जेव्हा फरक पडतो ना, तेव्हा तुमचा ऍक्सेप्टन्स संपतो समाजातला. तुमचे आचार, तुमचे विचार, उक्ती, कृती, कथनी, करणी हे जे काय आपण म्हणजे हिंदी, मराठी किंवा इंग्लिश मध्ये पण वॉक द टॉक वगैरे म्हणतात, हे सगळं जिथे समन्वय असतो ना, तिथेच ऍक्सेप्टन्स असतो. आता म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलला मी फार काही समाजात काम केलेला माणूस नाही, सोशल ह्याच्यात मी फार पुढे नाहीये. पण वैयक्तिक जीवनात जेवढं जमेल तेवढं जर आपण म्हणजे अजातशत्रू राहिलो, आपण थोडस आपला स्वार्थ कमी केला, तर तसं पाहिलं तर ह्या सगळ्या मंचांची वगैरे पण गरज पडणार नाही, नियमांची पण गरज पडणार नाही, असं होऊ शकतं. आणि ह्याला कारण आता हे सगळं आपला स्वार्थीपणा आहे. आज अगदी कवी मनाची माणसं सुद्धा ना, त्यांना पण एक डार्क साइड असते, आपल्याला समजत नाही ती, पण असते, काही लोकांना ती माहित असते. असं मग कविमान म्हणजे मी मुद्दाम सांगतो, कारण कवी हा जास्त संवेदनशील होतो, त्याची ओळख अशीच असते. तर त्यानिमित्ताने आपण सगळे एकत्र आलो आहोत ह्या पार्श्वभूमीवर. ही फार छान गोष्ट आहे. फारच घाई करण्याचं काही मला वाटतं काम नाहीये. थोडस प्रत्येक गावाच्या म्हणजे आता एक मला थोडस वैषम्य असं वाटतं की सिद्धेशचं हे निमंत्रण पाहिल्यानंतर मी जरा गुगल भाऊकडे चौकशी केली की काय आहे हा शांती संवाद, हा विचार मंच नक्की काय आहे. तर नेमकी एक प्रिव्हियस मीटिंग झालेली दिसली, मी विचार ऐकले, पण आज माणसं बदलली. म्हणजे आता परत वेगळी सुरुवात. तर असं व्हायला नको. ऍटलिस्ट मागची माणसं जॉईन होऊन पुढे नवीन माणसं यायला पाहिजेत. तर आज काही चेहरे आहेत म्हणजे अपवादाने, तर तसं अगदीच काही सगळीच माणसं बदललेली नाहीयेत, पण आहेत. तर हे जर आपल्याला बॅटन पुढे न्यायचं असेल, तर जी माणसं गेल्या आठवड्यात होती त्यांनी नेक्स्ट आठवड्यात यायलाच हवं. आणि थोडस म्हणजे जर खरोखर आपल्याला तळमळ असेल, तर नुसतं आपण व्हर्च्युअल वर्ल्ड मध्ये भेटण्यापेक्षा ना, ऍक्च्युअल वर्ल्ड मध्ये आपण प्रत्येक गावात, आता गेल्या वेळेला शीला बोलली की तिचा अनुभव भुईगावच्या बाबतीत वेगळा आणि तिच्या सासरच्या गावाच्या बाबतीत वेगळा. तर प्रत्येक गावाचे असे वेगवेगळे आपण म्हणजे आपण बेसिस ऑफ कंपॅरिझन जे करतो ना, ते एकाच बेसिसवर करतो. तसं नाही, प्रत्येक गावाचे काही वेगवेगळ्या समस्या असतात, त्या त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावात वेगवेगळ्या वाद विवाद असू शकतात. तर पहिली गोष्ट थोडस गावागावात फिरणं हे अपेक्षित आहे, जेणेकरून आपल्याला आयडिया येईल की ह्या गावात नक्की काय. आपण डोळे कान उघडे ठेवले ना, सगळ्या गोष्टी कळतील आणि मग आपल्याला माणूस कळेल. नाहीतर प्रत्यक्ष कृती वेगळी आणि अशी मंच मिळाले की तिथे येऊन शुचिरभूत स्वतःला करणारी माणसं असू शकतात. मागच्या ह्याच्यात एक समाज म्हणजे व्यापक असं पण एक हे झालं, तर समाज हा शब्द खरोखर व्यापक आहे. समाज बोललं म्हणजे त्याच्यात आपल्या आजूबाजूचे सगळी लोक आली. तर त्या दृष्टीने आपण एक सामवेदी ज्ञाती हा शब्द प्रयोग करूया. म्हणजे अल्मेडा सरांनी सांगितलेलं लास्ट टाइम की आपण भाऊ भाऊ एकत्र आलो तरच पुढे सगळं, म्हणजे सुरुवात आपल्या घरापासून व्हायला पाहिजे. तर सुरुवात आपल्या सामवेदी ज्ञातीपासून करूया आणि ह्या पुढे समाज हा शब्द वापरला की मग आपला तो स्कोप खूप वाईड होतो. तर एक सामवेदी ज्ञाती हा जर आपण जाणीवपूर्वक शब्दप्रयोग केला, तर श्याम कुलकर्णी भाऊनी जी एक अडचण सांगितलेली ती थोड्या ह्याने कमी होईल आणि आपला पुढचा मार्ग सुकर होईल.
जास्त काही ऍक्च्युली हे जे माध्यम आहे ह्याच्यावर बोलायची सवय नसल्यामुळे मी आता आवर्त घेतो. आपणा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. आपल्या परखड मताबद्दल खूप धन्यवाद किशोर मामा. किशोर मामांनी सांगितलं की ते काही खूप समाजकार्य करत नाहीत, पण त्यांच्याबद्दल थोडीशी ओळख अशी की संजीवनी परिवाराशी निगडीत आहेत आणि संजीवनी परिवाराशी जे जे पण समाजकार्य आजकाल करत आहेत त्याच्यात ते हिरिरीने पुढाकार घेत असतात. त्यामुळे त्यांचं समाजकार्य मर्यादित आहे असं नाहीये, खूप छान समाजकार्य करतायत. आणि दुसरी अडचण सांगितली की आज आय थिंक जैमुनीची पण वार्षिक मीटिंग असल्यामुळे बरेचसे मेंबर्स, इच्छुक मेंबर्स आज आपल्याला जॉईन होऊ शकले नाही, पण त्यांच्यापर्यंत आपलं हे आजच्या चर्चेचं रेकॉर्डिंग पोहोचवायचं नक्कीच मी प्रयत्न करेन. सिद्धेशने सांगितलं, पण मी आज संजीवनी परिवाराला प्रतिनिधित्व करत नाहीये. आज मी माझ्या इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटी मध्येच माझी भूमिका मांडलेली आहे. कारण आज सगळे लोक मीटिंग मध्ये गुंतलेली आहेत. सिद्धेशचं निमंत्रण नक्की कुठे आहे, इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटी मध्ये आहे की संजीवनी परिवाराचं सदस्य आहे, ह्या बाबतीत मी थोडासा संभ्रमावस्थेतच होतो. पण मला एकंदरीत जॉईन व्हावं असं वाटलं. मग मी मनाचा हिया करून जॉईन झालो. पण जे काय आहे, आजच्या पुरता माझा सहभाग हा माझा इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीतला आहे, याची नोंद घ्या प्लीज. हॅलो हॅलो हॅलो, मी मार्शल परेरा बोलतोय. हा बोला, ऐकायला. हॅलो. हा, मॅक्सवेल ऑफिसने प्रस्तावनेत सांगितल्याप्रमाणे की हे जे आपला विवेक मंच आहे त्याच्यावरती आपली चर्चा होती, की म्हणजे सगळ्या समाजाने एकत्र येऊन कार्य करायला पाहिजे किंवा त्याप्रमाणे वाटतं लागलं. तर इकडे फक्त ख्रिस्ती साम्यवादी आणि हिंदू साम्यवादी बद्दल जास्त चर्चा झाली. इतरही समाज आहेत, हिंदू वाडवळ, ख्रिस्ती वाडवळ, शिवाय दुसरे काही म्हणजे हिंदूमध्ये दुसरे हे आहेत, जाती वगैरे आहेत, त्या सगळ्यांना मिळून जर एकत्र अशी जर चर्चा झाली की त्याला सगळ्यांनी मिळून कसं एकत्र काम करता येईल, ते जास्त बरं होईल असं मला वाटतं. हॅलो, मी फ्रान्सिस डाबरे बोलतोय. हा बोला. हॅलो. हो हो बोला. मला मॅक्सवेलला धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनी ज्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी विचार मांडलेले आहेत, खरोखर स्तुत्य आहेत आणि चांगले विचार आहेत. पण मला मॅक्सवेलला एक सांगायचं आहे की पुन्हा मी जरा भुईगावचाच विषय काढतो, कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, तर आपण श्रद्धांजली वगैरे अर्पण करणं, तर गेल्या 50 वर्षापासून भुईगावला हा कार्यक्रम ज्या ज्या वेळेला ज्या ज्या व्यक्ती, म्हणजे आपण साधारणपणे ज्यांचं समाजामध्ये स्थान आहे अशा बऱ्याचशा लोकांच्या श्रद्धांजली आम्ही आमच्या शाळेमध्ये भरवत असतो. उदाहरणार्थ मोठमोठी जी काही मंडळी ह्या 50 वर्षात होऊन गेली दोन्ही समाजाची, तर त्यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम आम्ही दोन्ही समाज एकत्र येऊन करत असतो. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की साधारण तुम्ही जर भुईगावचं जर बघितलं ना चित्र, तर ह्यापूर्वी अजूनही भुईगावमध्ये ह्या गोष्टी अजूनही चालू आहेत दोन्ही समाजाच्या. समजा उदाहरणार्थ कोण कार्यकर्ता वगैरे हे झालं तर बबन शेठ त्याचं ते अध्यक्ष बोलणार, समजा दुसरा कोणतरी झालं तर फिल्म मास्टर त्याचं अध्यक्षपद घेणार. म्हणजे आता किशोर बोलले, पण किशोरचे वडील 5 वर्ष 10 वर्ष आमच्या सोसायटीचे चेअरमन होते. त्यांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा दोन्ही समाज एकत्र येऊन श्रद्धांजली लोक मोठा समुदाय त्यावेळेला जमा झाला. तर मला मॅक्सवेलला एक सांगायचं आहे की भुईगावला ह्या गोष्टी होत आहेत, तर जरा त्याचंही तुम्ही लक्षात घ्या असं मला म्हणायचं आहे. हॅलो. हो हो. मला हो, वाटतं नक्कीच. खूपच. हो हॅलो. हो, बोल हॅलो. मॅक्सवेल. बोला बोला. हॅलो हॅलो, मला हा बोलायचं बोला होतं. मॅक्सवेल. हॅलो हॅलो. हॅलो. मला हा वाटतं बोला बऱ्याच बोला बोला. लोकांना बोलायचं आहे. तर आपण एका ऑर्डरने जाऊया. रेडमी पॉल म्हणून हा, मी बोलतोय, पॉल बोलतोय. तुम्ही पॉल बोला बोलतोय. ना, तुम्ही बोला. आता आपली जी चर्चा चालली आहे चांगलीच चालली आहे. मला काय म्हणायचं आहे की विवेक मुक्त विचार मंच जो आहे त्याच्यात विवेकी चर्चा घडत असते आणि त्याच्यातनं जो कार्यकर्ता घडत असतो ना, तो बाहेर जाऊन वेगवेगळ्या आपल्या क्षेत्रामध्ये काम करत असतो. तर आपण इकडे जी चर्चा करूया, प्रत्येक रविवारी चर्चा करूया, समाजात वेगवेगळे उपक्रम आहेत, घटना घडत आहेत, त्याच्यावरती चर्चा करूया. त्याच्यातनं जे चांगलं उत्तर निघेल
तो प्रत्येक माणूस जाऊन त्या त्या क्षेत्रात काम करेल असं मला वाटतं. नक्कीच. यामध्ये एक मुद्दा असा आहे की आपण ही जी मुक्त विचार म्हणजे उपक्रम चालवतो आहोत तो गेले 5-6 वर्ष आपल्या पंचक्रोशीत आपण करत आहोत. पण जसे श्याम कुलकर्णी सरांनी सांगितलं की आपल्यावर नेहमी अशी टीका होत आलेली आहे की तुम्ही फक्त बोलता, कार्य काही करत नाही. तर या मुक्त विचार मंचाचा एक सदस्य म्हणून मला कुठेतरी वाटत होतं की काहीतरी आपण आपल्या विचारांना मूर्त हे स्वरूप देणं गरजेचं आहे. त्यामुळे आणि नेमकं बाळा मास्तरांच्या शोकसभेच्या निमित्ताने मला वाटलं ती संधी आपल्याला चालून आलेली होती. मॅक्सवेलनी हा पुढाकार घेतला होता. त्यामुळे त्यामुळे आपण त्याला आपण एक मूर्त स्वरूप दिलेलं आहे. पुढे कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकता. सिद्धेश. हा, डॅनियल बोल. हो, डॅनियल बोलतोय. मला वाटतं खूपच चांगली मतं चर्चिली जात आहेत. किशोर वझे यांनी जे अगोदर म्हटलं ते मला खूपच भावलं. त्यातलं एक वाक्य मला पुन्हा एकदा त्याचा उच्चार करावासा वाटतो, की माणूस चांगलाच असतो मूलतः. तो जातीमध्ये गुरफटल्यामुळे किंवा धर्माचं त्याला लेबल चिटकवल्यामुळे तो गांगरून जातो आणि त्यामुळे तो बेदरल्यासारखा वागतो, असं आपण म्हणू शकतो. आणि तीच व्याख्या धर्मालाही लागू होते, की धर्माची जी व्याख्या आहे ती साधी सोपी म्हणजे माणसाला माणसासारखं वागवणं. आमचे मंचाचे जे सदस्य आहेत पॉल, त्यांनी व्याख्या खूप अगोदर, खूप वर्षा अगोदर मंचामध्ये त्यांनी ती व्याख्या केली होती, की माणसाला माणसासारखं वागवणं हाच खरा धर्म. परंतु आपण त्या धर्माला इतकं कर्मकांडात गुरफटलेलं आहे, की हाच धर्म किंवा हीच धर्माची लेबलं आज समाज डिव्हाईड करतायत आणि तेच आपल्याला थोडंसं कमी करायचं आहे. आणि बरीच चांगली मतं येत आहेत. अगोदर एक जे मत मार्शल अंकलने मांडलं, की इतरही समाज आहेत, की वाडवळ हिंदू, वाडवळ ख्रिस्ती किंवा कोळी ख्रिस्ती, कोळी हिंदू. तर मला वाटतं ही एक सुरुवात आहे. बाळासाहेबांचं निधन हे या चळवळीला किंवा या उपक्रमाला निमित्त ठरलेलं आहे. परंतु ही चळवळ अशीच जर ही चांगली सक्सेसफुल होईलच आणि हेच मॉडेल हळू-हळू इतर समाज रेप्लिकेट करतील किंवा आपल्यालाच त्याच्यामध्ये इतर समाजांना अकोमोडेट करता येईल आणि अधिक व्यापक स्वरूपात ही चळवळ आपल्याला पुढे नेता येईल असं मला वाटतं. परंतु सुरुवात ही हो आपल्याला वन स्टेप ॲट अ टाइम अशीच घ्यावी लागेल. हा, डॅनियल, ते किशोर सरांनी मगाशी जे सांगितलं ना ते खरोखर छान बोलले ते. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक असं म्हटलं की प्रत्येकाने आपला स्वार्थ जर बाजूला ठेवला थोडा आणि अजातशत्रू होण्याचे प्रयत्न केला तर मग ह्या असल्या मंचाची वगैरे गरज भासणार नाही. कारण अजातशत्रू म्हणजे त्याला शत्रू नसणार, सगळे एकत्र राहणार. पण ही एक आदर्शवादी थोडी कल्पना झाली. कारण प्रत्येक माणसाचे स्वभाव वेगळे, त्याच्यावरचे संस्कार वेगळे, त्यानुसार तो वागत असतो. पण मग हे शक्य नाही का? नाही. तोच उद्देश आपण आणि या आपल्या मंचाच्या किंवा या संवादाच्या माध्यमातून तेच घडवायचं आहे आपल्याला, की लोकांमधला स्वार्थ कमी करून त्यांना ते पटवून द्यायचं, अरे बाबा एकत्र येण्यातच शहाणपण आहे आणि त्याच्यातलं सुख तुम्ही बघा काय आहे ते एकत्र येण्याचं, हे आपल्याला त्यांना सुचवायचं आहे. त्याचबरोबर किशोर सरांनी दुसरं असं सांगितलं आणि मी पूर्ण सहमत आहे, की प्रत्येक गावाचे समस्या वेगळ्या, वाद वेगळे, तिथलं कल्चर वेगळं. मगाशी त्यांनी भुईगावचं जे उदाहरण दिलं फ्रान्सिस सरांनी, मान्य आहे. आपण ते एक आदर्श म्हणून समोर ठेवूया, एक बाबा हे एक. पण म्हणून आपण अपेक्षा नाही करू शकत निर्मळचं पण तसंच व्हावं हे वगैरे. तर आपल्याला तसं करायला काय मार्ग आहे तो भुईगावच्या उदाहरणातून आपल्याला शोधायला लागेल, शिकायला लागेल आणि मग आपल्याला एक युनिट पण ते तसं करता येतं का आपल्याला तो प्रयोग करायला मिळेल. तर मला ते म्हणजे किशोर सरांनी मांडलेले पण विचार खूपच छान वाटले आणि आपल्याला त्या दृष्टीने प्रयत्न करायला पण तो एक मार्ग मिळालेला आहे. धन्यवाद श्याम सर. आपल्यामध्ये अजून बरेचसे लोक आहेत ज्यांना अजून आपले विचार मांडलेले नाहीत. तुम्ही पुढे येऊन बोलू शकता. हॅलो, अरविंद पाटील, प्रशांत रॉड्रिक्स, जॉर्डन, यू कॅन कम फॉरवर्ड अँड से युअर व्ह्यूज.
हॅलो सिद्धेश. हॅलो हॅलो हो हॅलो. हॅलो बोला. हा हा हो सिद्ध हो बोला. मॅक्सवेल आनंद बोलू शकतो का मी? हा हा हो हो आनंद. बोला. हा ठीक आहे, माफ करा तेव्हा थोडंसं इंटरप्शन मुळे बोलता आलं नाही. हॅलो. हो आता आवाज येते तुमचा व्यवस्थित. हा, सर्वप्रथम इथे मी आपण एकत्र आलो पाहिजेत ह्या विचाराने आपण इथे जमलो त्यासाठी मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. कारण हेही नसे थोडके की आपल्याला एकत्र यायचं ही भावना आपल्या मनात इथे रुजलेली आहे. त्यानंतर सिद्धेश आणि मॅक्सवेल यांचं अभिनंदन करतो की त्यांनी ह्या कामासाठी खूप पुढाकार घेतलेला आहे. आता काही सिद्धेश आणि डॅनियल यांनी जी मतं मांडली आहेत त्याविषयी थोडंसं बोलावं असं वाटतं. जसं सिद्धेशने सांगितलं की आपल्या समाजामध्ये खूप दुरावा निर्माण झाला. इनफॅक्ट डॅनियल सुद्धा म्हणाला, तर मला काही ते 100% पटत नाही. काही बाबतीत थोडासा असेल दुरावा, नाही असं नाही, पण त्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे. मी त्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की वसईमध्ये सामावेदी समाजा इतका, मी जेव्हा सामावेदी म्हणतो तेव्हा मला दोन्ही समाज अपेक्षित आहेत. आय मीन सामावेदी ख्रिश्चन आणि सामावेदी ब्राह्मण, या दोन्ही समाजा इतकं एकत्र नाना समाज पूर्ण देशात कुठे असेल असं मला वाटत नाही, भिन्न धर्मीय असून सुद्धा. कारण सांस्कृतिकदृष्ट्या आपण 99% एकत्र आहोत. आपली घरं, शेती, वाडी सगळं एकमेकाला चिकटून आहे. आणि फक्त काही गावाचे अपवाद वगळले तर जवळजवळ 90% ठिकाणी गावामध्ये, म्हणजे समाजातल्या 12 गावापैकी जवळजवळ 8-10 गावामध्ये आपली समाजाची घरं एकमेकाला लागून आहेत. आणि त्यामुळे होतं काय की सुखदुःखामध्ये पहिला धावून आपला शेजारी येतो. आता माझं वैयक्तिक उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या वडिलांचं जेव्हा निधन झालं तेव्हा आमच्या घरामध्ये पहिली आमच्या बाजूची ख्रिश्चन मंडळी आली, सगळं आवराआवर करण्यासाठी, सगळं सामान वगैरे उचलण्यासाठी. तर हे काय मला पटत नाही की आपण वेगळे आहोत किंवा आपल्यामध्ये दुरीवर निर्माण झालेली आहे. आपण एकत्र आहोत आणि एकत्रच राहणार. आता थोडीशी हॅलो हॅलो हो तुम्ही आवाज कंटिन्यू येतोय करा. माझा? हो हो आवाज येतोय. येतोय मॅक्सवेल? क्लिअर आहे. येतोय ना? हा, आता थोडासा दुरावा निर्माण झाला, याची काही कारणं आहेत, बरीचशी कारणं आहेत. त्यापैकी एक महत्वाचं कारण मला असं वाटतं की आता सामावेदी ब्राह्मण समाजाची जी आपली सामावेदी बोली भाषा आहे ती सामावेदी ब्राह्मण समाजामध्ये बऱ्याच प्रकारे कमी होत चालली आहे. म्हणजे ती अक्षरशः मृतावस्थेत आहे. जवळजवळ आता 50% जास्त टक्क्यांनी माणसं आता मराठी बोलायला लागलीत सामावेदी ब्राह्मण समाजामध्ये. तर तो संवादाचा तो एक सेतू मला वाटतं तुटत चाललेला आहे आपल्या समाजामध्ये. हॅलो हॅलो हॅलो. हो तुम्ही एकदम क्लिअर आवाज येतोय, तू बोलत राहा. ओके, ना माझी डिस्टर्बन्स होतो, मला वेगळाच आवाज येतो म्हणून म्हटलं. ते येतात पण तू बोलत राहा, सगळ्यांना ऐकायला येतो तुझा आवाज. हा ठीक आहे. दुसरी गोष्ट, मला एक मुद्दा इथे मांडावा असं वाटतो की जेव्हा आपण सामावेदी समाजाबद्दल बोलतोय, मी स्पष्टपणे बोलतोय की सामावेदी ब्राह्मण समाजाकडून ख्रिश्चन समाजावर काही प्रमाणात अन्याय झालेला आहे. अर्थात त्या पद्धतीची जाणीव नवीन पिढीला आहे आणि बऱ्याच वेळा आम्ही त्याबद्दल जाहीर माफी सुद्धा मागतोय. कारण ते काय चुकीचं असं नाही, जे अन्याय झाले त्याबद्दल आपण माफी मागायला हरकत नाही. खास करून जमिनीची वगैरे प्रकरणं, बरीच खूप अशी गोष्टी आहेत की ज्यामध्ये थोडीशी फसवणूक झालेली आहे सामावेदी ब्राह्मण समाजाकडून. तर त्याबद्दल खरं म्हणजे आपण खुल्या मनाने, उदार मनाने दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे आणि एकत्र येण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आपण बऱ्याच ठिकाणी आपण एकत्र आहोत. दुसरी गोष्ट, कुलकर्णी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे की स्वार्थ हा मधला एक मोठा अडथळा आहे असं मला वाटतं आणि त्याबाबत सामावेदी ब्राह्मण समाजाचा कोणी हात धरू शकत नाही. बऱ्याच ठिकाणी आपण स्वार्थी वृत्तीने वागलेलो आहोत. शक्य तिथे ख्रिश्चन बांधवांची अडवणूक केलेली आहे सामावेदी ब्राह्मण समाजांनी. म्हणजे जेव्हा जागांचा एक थोडस लांब बोलतोय पण वेळ आहे ना मॅक्सवेल, इफ यू डोंट माइंड, म्हणजे बोलू शकतोय ना? हा बोला तुम्ही. बोला. हॅलो. तुम्ही कंटिन्यू करू शकता. हॅलो बोला ना. हॅलो, हा येतोय आवाज? येतोय. हा, तर बऱ्याच काही गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट, एक खास विषयाविषयी मला बोलावं असं वाटतं. थोडस म्हणजे कटू सत्य असं काही असेल की नाही आय डोंट नो, पण सामावेदी ब्राह्मण समाजामध्ये एक समज आहे की ही सामावेदी ख्रिश्चन मंडळी जी आहे आपण एकत्र राहतोय, सुख दुःखाला, लग्न समारंभ सगळ्या ठिकाणी आपण एकत्र होतोय. पण त्यांच्यात एक समज असा आहे, आय डोंट नो वेदर इट इज तो गैरसमज आहे की समज आहे, पण एक त्यांच्या मनात असा समज आहे की ही मंडळी काही ठिकाणी जाऊन धर्मांतराचं काम करतात. ख्रिश्चन आय मीन आदिवासी भागामध्ये, तलासरी जवळमध्ये. तर तो थोडासा ना खटवणारा मुद्दा आहे असं सामावेदी ब्राह्मण समाजातल्या एका पिढीला वाटते. तो मानणारा एक वर्ग
आहे, मोठा वर्ग आहे आणि त्यामुळे कदाचित ती थोडीशी धुरी आपल्या दोन्ही समाजामध्ये आली असण्याची शक्यता आहे. अच्छा, ह्याच्यात सत्य किती आहे तो एक वेगळा विषय आहे, अलग लक्षात. पण एक परखड मत मला जे वाटतंय, कारण मी सामवेदी ब्राह्मण समाजात म्हणजे समाजाचा घटक असल्या कारणाने ख्रिश्चन आणि सामवेदी ब्राह्मण दोन्ही समाजामध्ये मी सारखाच आहे. इनफॅक्ट माझे संबंधित माणसं किंवा जीवाभावाची माणसं ही सामवेदी ख्रिश्चन समाजामध्ये जास्त आहेत, जी माझ्या सुखदुःखाला मला मदत करतात, सहकार्य करतात. तर माझं एक ऑब्झर्वेशन आहे, तटस्थपणे केलेले निरीक्षण आहे की त्यांच्यामध्ये कसा एक समज आहे, तो गैरसमज असा असेल की समज आहे हे मला माहिती नाही, तो वेगळा विषय, अभ्यासाचा विषय. पण एक त्यांच्यामध्ये असा समज आहे की ही मंडळी आता जरा जास्त कट्टर होत चाललेली आहे, थोडी संस्कृती आपली जी सामवेदी संस्कृती पण थोडीशी फारकत घेत चाललेली आहे. मग त्याला वेगवेगळे अजून कांगोरे आहेत की स्त्रियांमध्ये वेशभूषणाचा विषय आहे, टिकली न लावणे म्हणा, किंवा आता काही मंडळी अशी आहे की ते गणपतीचा प्रसाद खात नाहीत. पूर्वी आपल्याकडे असं होतं, म्हणजे सामवेदी ब्राह्मण समाज आणि ख्रिश्चनांची घरं आजूबाजूला असल्या कारणाने आपण गणपतीचा प्रसाद वगैरे आजूबाजूच्या घरामध्ये द्यायचो. तर जुनी पिढी होती ती प्रसाद वगैरे आनंद खायची, इनफॅक्ट ते वाट बघायचे. पण आता काही ठिकाणी असं झालंय की ते, म्हणजे माझ्या कानावर असं झालंय की नवीन पिढी ती म्हणत नाही आपण प्रसाद खाणार नाही त्यांचा. मुळात मी माझा स्वतःच्या बद्दल सांगायचं तरी धर्म या गोष्टी असं मानत नाही. मी मॅक्सिमली सांगितल्याप्रमाणे साम्यवादी विचाराचा माणूस आहे, कारण माझे बाबा आणि आमच्या कुटुंबाचा माझ्यावर संस्कार असा आहे की मानवता हा धर्म मानणारा मी माणूस आहे. पण ह्या अशा काही ज्या गोष्टी आहेत त्यामुळे दोन समाजामध्ये किंवा दोन ज्ञाती समूहामध्ये थोडीशी कटुता येऊ शकते. माफ करा, थोडं स्पष्ट बोलतोय, पण ह्या दृष्टीने आपण थोडस काहीतरी विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट की समाजात अनेक गावामध्ये काही प्रलंबित प्रश्न आहेत, तर त्यासाठी आपण एकत्र येऊन तो सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठी हा चांगला प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे पूर्वी काही समाजामध्ये, प्रत्येक समाजामध्ये न्याय मंडळ होती, आता ती कुठे अस्तित्वात राहिलेली आहेत. थोडे काही भानगडी झाले की प्रकरण जातं पोलीस स्टेशन आणि कोर्टात. तर त्याऐवजी ते आपल्या पातळीवर जर आपल्याला सोडवता आलं तर ते अधिक चांगलं ठरेल. त्यासाठी दोन्ही समाजातली काही ज्येष्ठ मंडळी, हुशार मंडळींनी एकत्र येऊन एक, आता जसा हा मंच आहे शांती संवाद, तसा एक मंच स्थापन करून ह्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आला पाहिजे, जेणेकरून आपले दोन्ही समाज एकत्र येतील, अजून त्याच्यातले ऋणानुबंध जे आहेत ते वृद्धिंगत होतील. एवढे बोलून थांबतो. धन्यवाद. खूप छान. म्हणजे वस्तुस्थितीचं भान असण्यासाठी आपल्यासारखे परखड विचार मांडणं खूप गरजेचं आहे आणि ते तुम्ही खूप छान रीते मांडलेलं आहे. आनंद पाटील, तुमचा धन्यवाद याबद्दल, आणि नक्कीच विचार करू. पण या बाबतीत मला एक म्हणायचं असं आहे की जेव्हा आपण एक पांढरा सदरा घालतो तर आपल्याला समजा त्या पांढऱ्या सदऱ्यावर एक छोटासा डाग असेल तर सगळ्यात आधी आपल्याला काय दिसतो? आपल्याला दिसतो तो छोटा डाग, पण तो इतर सदरा एवढा पांढरा शुभ्र आहे तो आपल्याला दिसत नाहीये. माझ्या सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपल्या दोन्ही समाजामध्ये चांगले लोक आहेत, वाईट लोक आहेत, पण कुठेतरी वाटतं की कुठे ज्या वाईट गोष्टी आहेत त्यांना आपण जास्त अवास्तव महत्व देतो. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या एवढ्यापणे येत नाहीत जेवढ्या त्या यायला हव्यात. जसं उदाहरण मॅक्सवेलने सांगितलं की त्यांच्याकडचे एक ख्रिस्ती समाजातल्या येऊन मदत करत होत्या, तर अशी उदाहरण द्यायची गरजेचं आहे जेणेकरून आपापले जे मन जुळवण्यास हे मदत होईल. तर आपल्यापैकी कोणाला काही अशी चांगली उदाहरणं शेअर करायची असेल, आय विल सजेस्ट टू कम फॉरवर्ड. अतुल सर अजूनपर्यंत त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं नाही, तर त्यांना मी विनंती करतो त्यांनी देखील अतुल अल्मेडा आहेत का मीटिंगवर? अतुल अल्मेडा मीटिंगवर नाही आहेत, आय थिंक. ते जॉईन झाले होते, मला वाटतं मध्येच ड्रॉप झाले. अरविंद पाटील, तुम्ही बोलू शकता. नमस्कार. नमस्कार. मी शोकसभेला आलो त्यापूर्वी आपला मेसेज मिळाला. मी आता इथे आमच्या पचपेढीच्या आपल्या मीटिंग मध्ये आहे, परंतु फक्त बरं 2 मिनिटासाठी फक्त मी बोलेन की आपण आज ऑनलाईन आहोत. आपण फिजिकली असे त्या दिवशी जसे शोकसभेला भेटलो तशी पण आपण एक मीटिंग लावू शकतो आणि त्यावेळेला आपल्याला स्पष्ट आणि समोरासमोर बोलता येईल आणि ते आपण पुढे हे जर कंटिन्यू करत राहिलो तर त्यातून आपले एकमेकाचे विचार, आता आनंदने बऱ्यापैकी काही काही गोष्टी सांगितल्या, परंतु कसं आहे की एकत्र एकाच दिवशी सगळे विषय संपुष्टात आणता येणार नाहीत. खूप विषय त्यांनी सांगितले, तर आपण एक एक विषयाला हात घालून जर आपण काही असं काम करत गेलो पुढे तर नक्कीच संधी आहे. आणि आपण खरोखर सांस्कृतिकदृष्ट्या आपण एवढे जवळ आहोत की हा भेद फक्त कधीतरी कुठेतरी पूर्वीच्या काळात झालेला आहे तर तो आपोआप दुर्लक्षित होईल, तो आपोआप बाजूला जाईल. कारण शेवटी संस्कृती ही जवळ आणणारी आहे आणि त्या संस्कृतीच्या आधारे आपण आपला सामवेदी समाज आहेच आहे, पण सामवेदाच्या पलीकडे आपला जो पंचक्रोशीतला जो इतर समाज आहे तो सुद्धा आपण कसं एकत्रित आणि हे आदर्श आपण जर केले निर्माण तर मग भविष्य आपल्याला चांगलं आहे. आणि माझ्या ह्या उपक्रमात नेहमी सक्रिय सहभाग असेलच आणि शुभेच्छा पण आहेत. धन्यवाद. थांबतो. धन्यवाद अरविंदजी.
आणखीन कोणी राहिलंय का बोलायचं? त्यांना बोलायचं. जॉर्डन, हा हॅलो. हा बोला ना. हा, सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानतो आणि मॅक्सवेल आणि टीम डॅनियल वगैरे ज्यांनी तुम्ही सगळ्यांनी म्हणजे चांगलं असं हे केलेलं आहे. चांगलं असं म्हणजे काय बोलतात, दोन धर्माला किंवा दोन ह्यांना एकत्र करणारं असं चांगलं असं पाऊल आपण उचललेलं आहे. त्यासाठी आभार. आणि हे सगळं प्रॅक्टिकल व्हावं ह्याची मी अपेक्षा करतो आणि माझ्याकडून जी काही हेल्प लागेल ती मी करण्यासाठी रेडी आहे. धन्यवाद. धन्यवाद जॉर्डन. हेमंत पाटील, तुम्ही काय बोलू इच्छिता? मी जस्ट 2 मिनिटापूर्वी जॉईन झालेलो आहे. भगवान म्हणून आहेत, त्यांना बोलायचं असेल, यू कॅन कम फॉरवर्ड. मार्गरेट, आपल्याला काही बोलायचं असेल तर आपण बोलू शकता. मॅक्सवेल, हो ठीक आहे. मग आता जर कोणाला त्यांचं मत व्यक्त करायचं नसेल तर आपण चर्चा आटोपती घेऊ आणि आपण परत पुढच्या रविवारी भेटू. आणि मी सगळ्या सदस्यांना विनंती करेन की त्यांनी सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि ही उपस्थिती दुप्पट व्हावी, ही माझी सगळ्यात पहिली विनंती आहे. हॅलो. हा, मोजेस हो, बोलत बोल. आहात. मी मुक्त विचार मंचातर्फे आपल्या सगळ्यांचं आभार मानतो आणि अभिनंदन करतो. दर रविवारी 10 ते 11 मुक्त विचार मंच ही विचाराची देवाणघेवाण करणारी एक मीटिंग असते. इथे कार्यकर्ता घडला जातो आणि मग तो आपापल्या क्षेत्रात कार्य करत असतो. इथे कुठल्याही व्यक्तीची, जातीची आणि विचाराची कुणालाही ॲलर्जी नाही. फक्त आपल्या विचारामुळे ज्यांच्या भावना दुखतील त्यांनी फक्त या मंचामध्ये येऊ नये एवढी फक्त माफक अपेक्षा असते. इथे खुले विचार असतात आणि त्या विचारावरती चिकित्सा देखील केली जाते बऱ्यापैकी. त्यामुळे आपण आपल्या प्रत्येक विचाराचं इथे स्वागत आहे आणि आपण दर रविवारी ह्या मीटिंगमध्ये सहभागी होऊन आमचे विचार देखील वाढवावेत अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. अजून कोणाला बोलायचं नसल्यास आपण आजची मीटिंग संपली असं जाहीर करूया. आणि सर्वांचे आल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या रविवारी आपण असे भेटत राहू आणि तुमचे काही सजेशन्स असतील यू कॅन ऑलवेज पुट फॉरवर्ड इन संडेज मीटिंग, और आपला जो शांती संवाद ग्रुप आहे किंवा मुक्त विचाराचा ग्रुप आहे त्याच्यावरही आपण मांडू शकतो. हो, तसेच जी लोक शांती संवादवर आहेत परंतु मुक्त संवादच्या ग्रुपवर नाही त्यांनी तो ग्रुप जॉईन करावा. मला वाटते सिद्धेश यांनी लिंक शेअर केलेली. मी पाठवतो पुन्हा एकदा लिंक. ओके, ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. सर्वांचे धन्यवाद आल्याबद्दल. सर्वांना धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. ओके, थँक्यू एव्हरीबडी. काय झालं? अरे 11 सव्वा 11